नमस्कार मित्रांनो, भक्तीचा मार्ग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अध्यात्मावर विश्वास ठेवणारी लोक आहेत. भारतात असंख्य देवळे आहेत, विशिष्ट असे धाम आहेत ज्यांच्यामधील पौराणिक कथा ऐकायला मिळतात. आज आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगाविषयी एक अशी सुंदर कथा ऐकणार आहोत, पाहणार आहोत. भारताच्या पवित्र भूमीवर असे अनेक पवित्र स्थळे आहेत. मान्यतेनुसार जी व्यक्ती आपल्या जीवनकाळात सोमनाथ ज्योतिर्लिंगाला जाते ती सर्व दोषांपासून मुक्त होऊन त्याच्या आत्म्याला मोक्षप्राप्ती होते. जी व्यक्ती सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन करते ती सर्वात सौभाग्यशाली आत्मा म्हणून मानली जाते. सोमनाथ ज्योतिर्लिंग भारतातील गुजरात या राज्यात स्थित आहे. गुजरातमधील सौराष्ट्र नावाच्या क्षेत्रात हे ज्योतिर्लिंग आहे. पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ होय. या ठिकाणी एक कुंड आढळून येतं. हे कुंड देवतांनी बनवलेलं आहे. या पवित्र कुंडाला सोमनाथ कुंड या नावाने ओळखले जाते. या कुंडामध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात. जन्ममृत्यूच्या चक्रातून आत्म्याला मुक्ती मिळून मोक्षप्राप्तता होते. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख ऋग्वेद, शिवपुराण, स्कंदपुराण, श्रीमद्भगवद्गीता यांमध्ये आढळतो. यावरून आपण निश्चितच अंदाज लावू शकतो की हे किती पौराणिक आहे. धार्मिक मान्यतेप्रमाणे चंद्रदेव यांनी या देवळाची रचना केली आहे. चंद्रदेव यांना सोमदेव या नावाने देखील ओळखले जाते. पुराणाप्रमाणे या मंदिरातील सोनेरी भागाचे निर्माण चंद्रदेवांनी तर चांदीच्या भागाचे निर्माण सूर्यदेवांनी केले आहे. चंदनाच्या भागाचे निर्माण भगवान श्रीकृष्ण यांनी केले आहे तर दगडी रचना भीमदेव नावाच्या राजाने केली आहे. या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. सासऱ्याच्या शापातून मुक्तीसाठी चंद्रदेवाने केली होती सृष्टीवरील या पहिल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना. संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते. शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते. या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट इतर पत्नींना मान्य नव्हती. ही गोष्ट त्यांनी वडील दक्ष राजाला सांगितली. त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले. परंतु चंद्रदेव तयार झाले नाहीत. तेव्हा क्रोधित होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षयरोग होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने त्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली. ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले. सोमनाथ मंदिराच्या भिंतीवरील मूर्तिकाम मंदिराची भव्यता दर्शवते. स्कंदपुराणातील प्रभासखंडामध्ये उल्लेख करण्यात आला आहे की सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते. या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील तेव्हा सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्राणनाथ नावाने ओळखले जाईल. मंदिराच्या